बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वरीचा अध्याय 14वा, गुणातीत योग. या अध्याय 14व्याचं आपण वाचन आणि निरूपण करत आहोत. 270 ओव्या झालेल्या आहेत, 17 श्लोक झालेले आहेत, भाग 10 झालेले आहेत. आज आपण भाग 11वा पाहणार आहोत. पण त्या अगोदर पाठीमागच्या भागांमध्ये काय झालेलं आहे थोडक्यात आपण समजून घेऊयात आणि मग पुढे जाऊयात. हा जो गुणातीत योग आहे, या गुणातीत योगामध्ये 3 जे गुण आहेत जे प्रकृतीपासून आपल्याला मिळतात. 3 गुण कुठले? सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. हे 3 गुण आपल्याला प्रकृतीपासून मिळतात. मनुष्याचा किंवा जीवाचा जन्म कसा होतो किंवा ही सृष्टी कशी निर्माण झालेली आहे, तर सृष्टी ही प्रकृती आणि भगवंताचं बीज यांच्यापासून गर्भधारणा होऊन या सृष्टीची निर्मिती झालेली आहे. म्हणून हे 3 गुण प्रकृतीकडून आपल्या मध्ये येतात. पण त्या गुणांच्यामुळे सुख दुःख ही या आत्म्याला सुद्धा भोगावी लागतात. जो आत्मा असतो त्याला सुद्धा हे सुख दुःख भोगावी लागतात. आता जसे गुण तशी सुख दुःख. त्यासाठी सांगितलेलं आहे की सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण याची लक्षणं सांगितलेली आहेत, त्याचे परिणाम सांगितलेले आहेत. सत्वगुण म्हणजे सात्विक गुण. सगळी कर्म हा असे जे ज्ञानी लोक असतात, सत्वगुणी जे लोक असतात ते अशी कर्म करतात की ज्याच्यातून सत्कर्म घडतं, चांगलं कर्म घडतं. रजोगुणी जे लोक असतात ते अतिशय इच्छा, त्यांच्या भरपूर इच्छा असतात. एक इच्छा संपली की दुसरी इच्छा, दुसरी संपली की तिसरी इच्छा. त्यांचं कशानेही समाधान होत नाही. समाधान होत नसल्यामुळे सुख मिळत नाही. त्यांना ज्यात सुख आहे असं वाटतं, पण ते खरं सुख नसतं. असे हे तमोगुणी. आणि रजोगुणी आळशी, कायम अंथरुणामध्ये लोळत असतात. जसे कर्म तसेच फळ, त्यांना दुःखच मिळतं. आता जशी कर्म तसे फळ याचा अर्थ काय की सत्वगुणी जे लोक असतात, जे सत्कर्म कायम करत असतात, त्यांच्या मृत्यू समयी जर ते या गुणामध्ये असतील तर त्यांना मोक्ष मिळतो. त्यांच्या सत्कर्मामुळे त्यांना मोक्ष मिळतो. रजोगुणी जे लोक असतात ते रजोगुणामध्ये जर त्यांचा अंत झाला, त्यांना मृत्यू आला, तर ही लोक पुढचा जन्म सुद्धा मनुष्य योनीमध्ये त्यांना मिळतो आणि मनुष्य योनीमध्ये सुद्धा ते रजोगुणानेच वावरतात. म्हणजे जन्म मृत्यूतून त्यांची सुटका होत नाही. जन्म मृत्यूच्या सपाटात ते सापडतात. आता तमोगुणी लोक जे अहंकारी आहेत, जे आळशी आहेत, कायम झोपेत असतात, असे जे लोक असतात ते त्यांना कुठला पण काम तरी जबरदस्ती सांगितलं तर ते त्यांना रागाराग करतात. ते असे जे लोक असतात त्यांच्या अंताच्या समयी जर ते रजोगुणामध्ये असतील तर ते नीच योनीत जन्माला येतात. म्हणजे झाड, पशु, पक्षी, कीटक अशा योनीमध्ये ते जन्माला येतात. आणि मनुष्य ज्या वेळेस, आता हे सगळे 3 गुण सांगितले
तिन्ही गुणाचा परिणाम सांगितला. पण गुणातीत या शब्दाचा अर्थ काय आहे? गुणातीत म्हणजे आत्मा जो असतो तो शरीरामध्ये असतानाच शरीर आहे म्हणजे तिन्ही गुण आहेतच. सूक्ष्म शरीराच्या साह्याने शरीरामध्ये हे तिन्ही गुण येतातच. पण आत्मा जो आहे तो गुणातीत करण्याचं काम हे आपलं आहे. गुणातीत म्हणजे आत्म्याला कुठलाही गुणधर्म लागू द्यायचा नाही, गुणांच्या पलीकडे. असा ज्यावेळेस आत्मा बनतो त्यावेळेस तो मोक्षास प्राप्त होतो. आता आपण थोडस पाठीमागच्या भागात काय झालेलं आहे तेवढं फक्त बघूयात आणि पुढे जाऊयात. आता जे सांगितलं की जे सात्विक लोक असतात, जे सत्वगुणाने युक्त असे लोक असतात, त्यांचं सुकृत हे सहज सुख आणि ज्ञान असं त्यांना फळ मिळतं. म्हणजे सात्विक फळ, सत्कर्म असं म्हणतात त्याला. रजोगुणापासून जे उत्पन्न होते ते कडू वृंदावनाप्रमाणे दिसण्यास सुरेख पण अंतर्यामी दुःखकारक असं ते फळ त्यांना मिळतं. रजोगुणी म्हणजे जे भरपूर कामं करत असतात, त्यांची इच्छाशक्ती अफाट असते, प्रबळ असते, कामाचा झपाटा भरपूर असतो, दिवसभर कामं करत असतात अशी लोक. मोठी मोठी देवळं, उद्यानं, मोठे मोठे गावं वसवणं अशी कामं ही लोक करतात आणि यातच त्यांना आनंद आहे, सुख आहे असं वाटतं. पण अंतर्यामी ते दुःखकारक असतात. खरं ते सुख नाही आहे. कसं तर जशा निंबोळ्या वरून एकदम पिवळ्या धमक एकदम छान दिसतात पण आतमध्ये मात्र विषाप्रमाणे कडू असतात. त्याप्रमाणे रजोगुणाची फळं ही वाईट असतात. त्याचप्रमाणे तमोगुण म्हणजे अज्ञान. हे लोक अज्ञानी असतात असं इथे सांगितलेलं आहे. रजोगुणापासून लोभ उत्पन्न होतो, तमोगुणापासून ज्ञान प्राप्ती होते आणि सत्वगुणापासून ज्ञान प्राप्ती होते आणि तमोगुणापासून अज्ञान, फक्त अज्ञानच मिळतं आणि दुःख मिळतं. काल आपण इथपर्यंत आलो होतो. आज भाग नंबर 11 श्लोक नंबर 18 त्याचा पर्यंत आपण श्लोकार्थ वाचूयात. जे सत्वगुणी आहेत ते देव योनीला पावतात. सत्वगुणी ते देव योनीला पावतात म्हणजे देवांच्या पंक्तीमध्ये जाऊन बसतात. जे रजोगुणी आहेत ते मनुष्य योनीला पावतात, ते परत मनुष्य योनीला येतात. आणि कनिष्ठ गुणधर्मामध्ये असणारे जे तामस म्हणजे तमोगुणी ते श्वापादी योनीला पावतात. पाश्वादी योनीला पावतात म्हणजे श्वापद बनतात ते. तर हे काय आहे हे आपण नेमकं समजून घेऊयात. ओवी नंबर 271 पासून पुढे. तैसे सत्वाचे निनटनाचे हसणे जाणे जयांचे ते तनुत्यागी स्वर्गीचे राय होती याची परीरजे जिही का जिजे मरिजे तीही मनुष्य होईजे मृत्यू लोकी तेथ सुख दुःखाचे खिचटे जेवी जे एकेची ताटे तेथ ये मरण वाटे पडिले नुठी आणि तयाची स्थिती तमी जे वाढून निमित्ती भोगक्षमी ते घेती नरक भूमी मूळपत्र एवं वस्तूची या सत्ता त्रिगुणाची पंडुसुता दाविली सकारणता आगवीची
अशा प्रकारे जे सात्विक वृत्तीचे नेहमी आचरण करतात, जे सात्विक वृत्तीचे नेहमी आचरण करतात ते देह ठेवल्यावर स्वर्गात वास करतात. असे लोक जे सात्विक बुद्धीचे लोक असतात, जे कायम सत्कर्म करतात, ते त्यांचा मृत्यू झाल्यानंतर ते स्वर्गात वास करतात, म्हणजे स्वर्गामध्ये राहतात. त्याचप्रमाणे जे राजस वृत्तीचे आचरण करीत असतात, म्हणजे जे रजोगुणी असतात, ते त्यांचा देहत्याग करतात, ते मृत्यूलोकी मनुष्य योनीत जन्म घेतात. ते परत मनुष्य योनीत जन्माला येतात, परत माणूस म्हणून जन्माला येतात. त्या मृत्यू लोकात सुख व दुःख यांची खिचडी एकाच ताटात खावी लागते. म्हणजे काय होतं की देवलोकात गेल्यानंतर तिथं दुःख नाहीच आहे, पण मनुष्य लोकात मात्र सुख आणि दुःख दोन्ही, म्हणजे एकाच देहास सुख आणि दुःख दोन्ही भोगावं लागतं. व तेथे काही केल्याने मृत्यू टळत नाही. मृत्यू येतोच, जिथे जन्म आहे तिथे मृत्यू आहे. मनुष्य योनीत आल्यानंतर मृत्यू अटळ आहे. आणि त्याचप्रमाणे तमोगुणाचे जे आचरण करतात ते देहांती नरक भूमीत जाण्याची सनद मिळवतात, म्हणजे ते देहासहित नरकात जातात. अर्जुना, याप्रमाणे वस्तूच्या सत्तेने वाढणारे तिन्ही गुण त्यांच्या लक्षणांसह तुला स्पष्ट सांगितले. भगवंत काय म्हणतात की हे तिन्ही गुण जे आहेत हे तुला त्यांच्या लक्षणांसह तुला स्पष्ट सांगितलेले आहेत, असं भगवंत अर्जुनास सांगत आहेत. कारण हा जो सगळा उपदेश आहे हा भगवान श्रीकृष्ण अर्जुनास करत आहेत. कुठं करत आहेत विसरून गेलात? हे करत आहेत युद्धभूमीवर. युद्धभूमीवर अर्जुन ज्यावेळेस खाली उतरतो, मला युद्ध करायचं नाही, मला माझ्या अपतेष्टांच्या बरोबर लढायचं नाही, ज्यांच्या अंगाखांद्यावर मी खेळलो, ज्यांनी मला ज्ञान दिलं, ज्यांच्याकडे मी शिकलो, त्यांच्यावर मी बाण चालवणार नाही, असं म्हणून जो अर्जुन युद्धभूमीतच खाली उतरलेला असतो, रथाच्या खाली उतरलेला असतो. आणि मग रथाचे जे सारथी भगवान श्रीकृष्ण त्याला जे उपदेश करतात तो उपदेश म्हणजे गीता, आणि त्याचा सार म्हणजे ही ज्ञानेश्वरी. तर भगवान श्रीकृष्ण अर्जुनास उपदेश करत आहेत आणि उपदेश करताना सांगत आहेत की हे तिन्ही गुण हे तुला त्याच्या लक्षणांसह स्पष्ट सांगितलेले आहेत, परंतु वस्तूच्या स्वरूपात बदल न होता ती गुणांच्या उपाधीने आपणच गुणलक्षणांप्रमाणे कार्य करते. परंतु वस्तूच्या स्वरूपात बदल न होता ती गुणांच्या उपाधीने आपणच गुणलक्षणांप्रमाणे कार्य करते. आपण राजे झालो आहोत व आपल्याला परचक्र आले आहे असे स्वप्नात पाहणारा मनुष्य ज्याप्रमाणे आपला जय व अपजय आपणच होतो, त्याप्रमाणे स्वर्ग, मृत्यू, पाताळ हे गुणांच्या वृत्तीचे भेद आहेत. गुणदृष्टी बाजूस ठेवून पाहिले असता ते शुद्ध वस्तूच आहेत. म्हणजे स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ यांना वस्तू म्हटलेलं आहे. लक्षात आलं? आता श्लोक नंबर 19 त्याचा आपण श्लोकार्थ वाचूयात. जेव्हा जीव हा गुणाहून करता निराळा नाही असे पाहतो, जेव्हा जीव हा गुणांहून करता निराळा नाही, गुण हेच करता आहेत असं ज्यावेळेस पाहतो आणि आपण गुणांच्या पलीकडे आहेत असं समजतो, तेव्हा तो माझ्या स्वरूपास पावतो. आपण गुणांच्या पलीकडे आहोत असे गुणांच्या पलीकडे म्हणजे गुणातीत, म्हणून या श्लोकाचं नाव आहे गुणातीत योग.
आपण गुणांच्या पलीकडे आहोत असे ज्यावेळेस हा जीव समजू लागतो, अशी समज ज्यावेळेस जीवाला येते म्हणजे आपल्याला येते, त्यावेळेस तो जीव माझ्या स्वरूपास पावतो, म्हणजे ब्रह्मयुक्त होतो, मुक्त होतो. तर हे काय आपण समजून घेऊयात. हा थोडासा श्लोक याचा श्लोकार्थ मोठा आहे, आपण एक एक ओळी वाचून समजून घेऊयात. परी हे वाहणी असो, परी तुझ आन न दिसो, परीसे ते सांगतसो मागील गोठी. तरी ऐसे जाणिजे समर्थे तिन्ही सहजे, होती देह व्याजे गुणची हे. इंधनाचे आकारे अग्नी जैसा अवतरे, का आगवेने तरुवरे भूमी रसू. नाना दहियाचे निमिसे परिमणे दुधची जैसे, का मूर्त होय उसे गोडी जेवी. तैसे हे सांतःकरण देहाची होती त्रिगुण, म्हणून बांधीसी कारण घडे कीर. परी जोय हे धनुर्धरा, जे एवढा हा गुंफिरा मोक्षाचा संसारा उणानो हे. त्रिगुण आपला लेने धर्मे देहीचे मागुते सामुणे, चाळीताही न खोमे गुणातीता. पण हे बोलणे आता बाजूस ठेवू, मात्र एवढे लक्षात ठेव की वस्तू वाचून दुसरे काही नाही. आता तुला मागील गोष्ट सांगतो ती ऐक. तर तू असे पक्के समज की वस्तूच्या सामर्थ्याने हे तिन्ही गुण सहज देहाच्या निमित्ताने उत्पन्न होतात. वस्तू म्हणजे काय? स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ यांच्या सामर्थ्याने हे तीन गुण कुठले? सत्व, रजो आणि तामस हे तिन्ही गुण देहाच्या निमित्ताने उत्पन्न होतात. हे कसे? लाकडे पेटल्यावर जसा अग्नी त्याच्या आकारासारखा दिसतो, किंवा भूमी व पाणी यांचा आकार जसा झाडात दृष्टीस पडतो, कारण झाडात भूमी व उदक म्हणजे पाणी हीच दोन तत्वे असतात. अथवा दूध विरजले असता जसे दह्याच्या आकाराने दिसते, किंवा ऊसाच्या आकाराने गोडी व्यक्त होते, त्याचप्रमाणे आता हे 3-4 उदाहरण दिलेले आहेत. त्याचप्रमाणे काय? त्याचप्रमाणे अंतःकरण सह सूक्ष्म देहच हे तिन्ही गुण बनवतो. अंतःकरणासह हा जो सूक्ष्म देह आहे, हा देहच हे 3 गुण बनवतो, म्हणून त्यांच्या सपाट्यात तो सापडतो. या तिन्ही गुणांच्या सपाट्यात हा देह सापडतो. परंतु अर्जुना, हे केवढे आश्चर्य आहे की सूक्ष्म देहाची व गुणांची ही एवढी गुंतागुंत झाली असतानाही ज्ञानांच्या मोक्षाचा व्यवहार कमी पडत नाही. एवढी जरी गुंतागुंत असेल की सूक्ष्म देह त्यात हे गुण 3 गुण, एवढी जरी गुंतागुंत असते तरी जे ज्ञानी लोक आहेत त्यांना मोक्षाचा व्यवहार कधी कमी, ज्ञानी लोक मोक्ष मिळवतातच असं इथे सांगितलेलं आहे. म्हणजे ही गुंतागुंत आहे म्हणून मोक्ष मिळत नाही असं नाही. तिन्ही गुण आपापल्या धर्माप्रमाणे देहास जन्म व मृत्यू यांच्या सपाट्यात गुंतवतात. आता 3 गुण आपापल्या पद्धतीने देहास काय करतात की जन्म आणि मृत्यू यांच्या सपाट्यात गुंतवतात. कारण तिन्ही गुणांप्रमाणे सुख दुःख जशी कर्म होतात त्या कर्माप्रमाणे सुख दुःख मिळतात. सुख दुःख मिळले की दुसरं जन्म घ्यावाच लागतो. सुख घेतलं तर ते सुख भोगण्यासाठी दुसरा जन्म घ्यावा लागतो. दुःख केलं म्हणजे पाप केलं तर ते पाप फेडण्यासाठी दुसरा जन्म घ्यावाच लागतो. म्हणजे
जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून आपण सुटू शकत नाही. केव्हा? जेव्हा हे तिन्ही गुण देहामध्ये असतात. कारण देह त्याच्या सपाट्यात अडकतो. तथापि गुणातीताचे उणीव नसते. गुणातीत म्हणजे जे गुणाच्या या तिन्ही गुणांच्या सपाट्यात न सापडता पुढे जातात ते. तिन्ही गुण आपापल्या धर्माप्रमाणे देहास जन्म व मृत्यू यांच्या सपाट्यात गुंतवतात. तथापि गुणातीततेची उणीव नसते. अशा प्रकारे मुक्ती कशी सहज आहे हे तुला सांगतो. आता गुणातीत झाल्यानंतर मुक्ती कशी आहे हे भगवंत अर्जुनास सांगणार आहेत. ते आपण आता ऐकूयात. काय म्हणतात बघा, तू ज्ञान कमलावरचा जणू भ्रमरच आहेस. भगवंत काय म्हणतात अर्जुनास, तू ज्ञान कमलावरचा जणू भ्रमर आहेस. ज्ञानाचं जे कमळ आहे त्याच्यावरचा तू भ्रमर म्हणजे भुंगा आहे. आपल्या युट्यूब चॅनलचं सुद्धा नाव ज्ञान कमल आहे, लक्षात घ्या. आता हे ज्ञान कमल नाव हे कशावरून ठेवलेलं आहे, तर माझ्या वडिलांचं नाव हे ज्ञानेश्वर आहे आणि आईचं नाव हे कमल आहे. म्हणून ज्ञान कमल असं हे मी आपण आपल्या युट्यूब चॅनलचं नाव ठेवलेलं आहे. आमचं पंढरपूरचं माझ्या बंधूंचं बंगला आहे, त्याला सुद्धा मीच हे नाव सुचवलं होतं की आई वडिलांचं नाव दोन्ही एका शब्दामध्ये येतं म्हणून तू बंगल्याला नाव सुद्धा ज्ञान कमलच दे. तर माझ्या मोठ्या बंधूंनी सुद्धा त्याच्या बंगल्याला ज्ञान कमल हेच नाव दिलेलं आहे. आपण सुद्धा आपल्या युट्यूब चॅनलला ज्याच्यावर हे सगळे व्हिडिओ आपण टाकत आहोत, हे ज्ञानेश्वरी जे आपण वाचन होतं, त्या युट्यूब चॅनलचं नाव सुद्धा ज्ञान कमलच आहे. तर भगवंत काय म्हणतात अर्जुनास, तू ज्ञान कमलावरचा जणू भ्रमरच आहेस. म्हणजे तुला ज्ञान प्राप्तीची तुला फार हौस आहे. भ्रमर जसा कमळातील परागकण वेचून घेतो, तसं या ज्ञान कमलामधले जे विचार आहेत ते तू वेचून घेत आहेस. त्यातलं जे ज्ञान आहे ते तू वेचून घेत आहेस. आणि गुणी गुणाजोगे चैतन्य नो हे मागे, बोलिलो ते खागे तेविची हे. तरी पार्था जय ऐसे बोधलेनी जिवे दिसे, स्वप्न का जैसे चैलेनी. ना तरी पण जळी बिंबलो तिरोनी कळी, चलन होता कल्लोळी अनेकदा. का नटलेनी लागवे नटू जैसा न झकवे, तैसे गुणजात देखावे न होईना. अशा प्रकारे मुक्ती कशी सहज आहे ते तुला मी आता सांगतो. तू ज्ञान कमलावरचा जणू भ्रमरच आहेस आणि चैतन्य गुणाप्रमाणे न होता त्यापासून अलिप्त असते असे जे तत्व तुला मागे म्हणजे 13व्या अध्यायात सांगितले आहे तेच हे होय. भगवंत 13व्या अध्यायातला रेफरन्स इथं देत आहेत. काय म्हणतात बघा, चैतन्य गुणाप्रमाणे न होता, जे शरीरामधलं जे आपल्या देहामधलं जे चैतन्य आहे ते गुणाप्रमाणे होत नाही. त्यांना गुणांची बाधा होत नाही. चैतन्य न होता त्यापासून अलिप्त असते असे जे तुला तत्व मागे सांगितले म्हणजे 13व्या अध्यायात सांगितले आहे ते हेच आहे की गुणाला चैतन्याला गुणाची बाधा होत नाही. तर पार्था, ज्ञानाचा बोध झाल्यावर गुणांपासून चैतन्य वेगळे आहे असे दिसते. ज्यावेळेस आपल्याला ज्ञान प्राप्ती होते, ज्ञानाचा बोध होतो, ज्ञान समजते, त्यावेळेस गुणांपासून चैतन्य वेगळे आहे असे हे आपल्याला लक्षात येते. आपल्या शरीरामध्ये चैतन्य आहे ते चैतन्य म्हणजे जो आत्मा आहे
जो स्पार्क आहे, जो करंट आहे शरीरामधला, त्याला जीव सुद्धा म्हणतात. तर ते जे चैतन्य आहे ते गुणांपासून वेगळे आहे. गुण चैतन्याला चिकटू शकत नाहीत. गुण हे फक्त देहाला असतात. देहाला चिकटतात फक्त गुण, चैतन्याला चिकटत नाहीत. म्हणून गुणाच्या प्रभावाने देह जन्म मृत्यूच्या सपाट्यात सापडतो. चैतन्य हे अमर असतं. जागृत झाल्यावर जसे स्वप्न कसं असतं बघा, हे कसं आता परत वाचतो की ज्ञानाचा बोध झाल्यावर गुणांपासून चैतन्य वेगळे आहे असे दिसते. जागृत झाल्यावर जसे स्वप्न, आपण स्वप्नातून ज्यावेळेस जाग होतो त्यावेळेस आपल्याला प्रत्यक्ष सृष्टी दिसते. स्वप्न आणि जे खरं सत्य आहे ते लक्षात येतं, दोन्हीतला फरक लक्षात येतं. तसंच गुणांपासून वेगळं झाल्यानंतर चैतन्य वेगळं आहे हे आपल्या लक्षात येतं. किंवा नदीच्या काठी उभा राहिला असता मनुष्य आपले प्रतिबिंब जसे पाण्यात पाहतो व पाणी हलवल्यावर तेच प्रतिबिंब जसे पुष्कळ ठिकाणी दृष्टीस पडते. म्हणजे काय, हे भास आहे. काय भास आहे की चैतन्य आणि गुण हे जे तिन्ही गुण आहे हे एकत्र आहेत. हे खरं नाहीये, हे मिथ्या आहे, हा भास आहे. कसा? तर ज्यावेळेस आपण नदीच्या काठावर उभा राहतो, आपले प्रतिबिंब आपण पाण्यात पाहतो, पण पाणी हलवल्यावर तेच प्रतिबिंब पुष्कळ ठिकाणी दिसते. आपले प्रतिबिंब 2-4 ठिकाणी दिसू शकतं कारण पाणी हलत असतं. किंवा दुसरं उदाहरण सांगितलेलं आहे, नटाने वेश घेतल्यावर ज्याप्रमाणे तो त्याच्या गुणांनी फसत नाही. एखादा डॉक्टर आहे पण तो नट आहे, त्याने वेड्याची भूमिका केली म्हणजे तो वेडा आहे का? तो खरा डॉक्टर आहे. लक्षात घ्या. म्हणजे त्याने वेड्याची फक्त भूमिका घेतलेली आहे, तो वेडा नाहीये. म्हणजे तो वेडा आहे हे समजणं मिथ्या आहे, चुकीचं आहे. तसंच चैतन्य आणि गुण हे तिन्ही गुण एकच आहेत हे समजणं चुकीचं आहे. त्याप्रमाणे स्वस्वरूपी सत्यबुद्धी कायम ठेवून गुण नुसते पहावे. ज्याप्रमाणे गुण नुसते पहावे. आता ज्याप्रमाणे जे ते त्यासाठी आपण ओवे वाचूया की पै ऋतुत्रय आकाशे धरुनिया जैसे नेदिजेची वसे वेगळेपणा तैसे गुणी गुणा परवते जे आपण पै ऐसे आईते तिये अहम बैसे अहंते मूळके चिये पै तेथुनी मग पाहता म्हणे साक्षी मी अकर्ता हे गुणची क्रिया जाता नियोजित सत्वरजतमाच्या भेदी प्रसरू कर्माचा होत असे तो गुणाचा विकारू हा यया माझी मी ऐसा वनिका वसंतू जैसा वनलक्ष्मी विलासा हेतू भूत. ज्याप्रमाणे आकाशात तिन्ही ऋतू असतात, तिन्ही ऋतू होतात व जातात, परंतु त्यांच्यापासून ते अलिप्त असते. बघा, पावसाळ्यामध्ये आकाश एकदम काळं ढग आलेले असतात, त्यामुळं आकाश आपल्याला काळं दिसतं. हिवाळ्यामध्ये आकाश आपल्याला निळशार दिसते, एकदम एकदम सुंदर असं दिसतं. आणि उन्हाळ्यामध्ये रखरखीत एकदम शुभ्र पांढरं तेजस्वी तप्त असं आकाश दिसतं. कारण सूर्य तापत असतो. आपण आकाशाकडे बघू सुद्धा शकत नाही, सूर्याकडे तर नाहीच नाही. तिन्ही ऋतूमध्ये आकाश वेगळं दिसतं.
याचा अर्थ बघा काय सांगितलं, ज्याप्रमाणे आकाशात तिन्ही ऋतू होतात व जातात, परंतु त्यांच्यापासून ते अलिप्त असतं. आकाश हे या तिन्ही ऋतूंपासून अलिप्त आहे. हे टेम्पररी ऋतू येतच जातात. आकाशाचं आकाश पण हे वेगळंच असतं. त्याप्रमाणे गुणात वागत असूनही गुणातीत होऊन जो आत्मस्वरूपी रस असतो त्याचा मूळ स्वस्वरूपाविषयी अहंकार कायम असतो. त्याप्रमाणे गुणात वागत असूनही गुणातीत होऊन म्हणजे गुणाच्या पलीकडे जाऊन गुणांपासून गुणविरहित होऊन जो आत्मस्वरूपी रत असतो, आत्मस्वरूपी म्हणजे आत्मानंदातच अंतरात्म्यामध्येच जो रत असतो म्हणजे मग्न असतो, त्याचा मूळ स्वरूपाविषयी अहंकार कायम असतो. त्याचं मूळ जे स्वरूप आहे त्याच्याविषयी त्याचा अहंकार कायम असतो. मग ज्या ठिकाणाहून पाहू लागले असता म्हणतो की मी कर्म करता नसून फक्त साक्षीभूत आहे. असा जो जीव जो गुणातीत होतो, गुणांच्या पलीकडे जातो, गुणांच्या परिणामाच्या पलीकडे जो जातो, तो काय म्हणतो की मी कर्म करता नसून साक्षीभूत आहे. मी कर्म काही करत नाहीये. मी कर्म करता नाहीच आहे. कर्म करता देह आहे की जो प्रकृतीपासून बनलेला आहे. मी कर्म करता नाही, मी फक्त साक्षीभूत आहे. मी फक्त साक्षीदार आहे ना, काय काय कर्म केले मला सगळी माहित आहेत. साक्षीदार आहे मी फक्त. आणि क्रिया गुणांपासून होतात. ज्या काही क्रिया होतात, आता सत्वगुणाच्या क्रिया म्हणजे सत्कर्म, सत्कर्म, कर्म, कर्म म्हणजे क्रिया, आणि गुण हे प्रकृतीपासून येतात देहामध्ये. त्यामुळे गुणांचा आणि आत्म्याचा किंवा चैतन्याचा काही संबंध नाही. म्हणून सर्व क्रिया या गुणांपासून होतात. सत्व, रज व तम या गुणांपासून निरनिराळी कर्मे जी होतात ती आपण न करता त्याला गुणच कारण आहेत. सत्वगुणी लोक सत्कर्म करतात, रजगुणी लोक कायम कार्यमग्न असतात, भरपूर काम करतात, आणि तमोगुणी लोक हे दुःख, अज्ञान याच्यामध्ये वास करतात. हे सगळं येतं कुठून? हे जे क्रिया ज्या होतात त्या गुणांच्या प्रभावामुळे होतात. जसे गुण तसा त्याचा प्रभाव. सत्वगुणाचा प्रभाव सत्कर्म, तमोगुणाचा प्रभाव दुःख, अज्ञान, आणि रजोगुणाचा प्रभाव दुःख. त्यामुळं इथं काय सांगितलंय बघा की मी ती आपण न करता गुणच करत असतात. जे कर्मे करतात ते गुण करतात. वनशोभेला जसा वसंत ऋतू कारण असतो, परंतु तो अलिप्त असतो. जंगलामध्ये झाडं बिड एकदम तरतरून एकदम येतात कधी? पाऊस पडल्यानंतर एकदम टवटवीत दिसतात. त्याला कारण ऋतू असतो, परंतु तो अलिप्त असतो. तसा मी सर्व क्रिया करत असून सुद्धा अलिप्त. भगवंत म्हणतात या सर्व क्रिया, सगळे गुणापासून होणारे कार्य हे सगळे मीच करतो. माझ्याच योगाने सगळे कार्यकर्म होतात, पण या सर्वांपासून मी अलिप्त आहे. कसा? तर ऋतू जसा अलिप्त असतो जंगलापासून तसाच. अथवा नक्षत्रांचा लोप व्हावा, सूर्यकांत मण्याने अग्नी उत्पन्न करावा, कमळाने विकसित व्हावे व तमाचा नाश व्हावा, या सर्व गोष्टी एका सूर्योदयापासून होतात. परंतु सूर्य त्यांच्याकडे कधी पाहत सुद्धा नाही. सूर्याचा त्यांचा काय संबंध आहे? पण हे सगळं घडतं सूर्यापासून, पण सूर्य याच्याकडे कधी पाहत नाही. त्याचप्रमाणे माझ्या सत्तेने कर्मे होत असूनही मी या देहात अकर्ता आहे. हे सगळे कर्म जे तुमच्या देहामध्ये घडतात ते माझ्या सत्तेमुळे होतात, माझ्याच प्रभावामुळे होतात असं भगवंत म्हणतात. पण
मी या देहात अकर्ता आहे. मी काहीच काम करत नाही, अकर्ता आहे. आपण 2 ओव्याचा अर्थ पुढे वाचलेला आहे. पुढचा आपण वाचून घेऊयात आणि मग पुढे जाऊयात. का तारांगणी लोपावे, सूर्यकांती हद्दी पावे, कमळी विकसावे, जावे तमये, यया कोणाची काजे कही, सविता जैसा देखत नाही, तैसा अकर्ता मी देही सत्ता रूप, मी दावून गुण देखे, गुणता हे मिया पोखे, ययाचे निशेषे उरे ते मी, ऐसे विवेके जया, उदयो हो धनंजया, हे गुणातीतया जया अर्थपंखे. अथवा नक्षत्रांचा लोप व्हावा, सूर्यकांत मनाने अग्नी उत्पन्न करावा, कमळाने विकसित व्हावे व तमाचा नाश व्हावा, या सर्व गोष्टी एकाच सूर्योदयापासून होतात, परंतु सूर्य त्यांच्याकडे पाहत सुद्धा नाही. त्याचप्रमाणे माझ्याच सत्तेने कर्मे होत असून मी या देहात अकर्ता आहे. मी दाखवल्यामुळे गुण दृष्टीस पडतात, माझ्याच सत्तेने गुण वाढतात व ते नाही तसे झाल्यावर जे बाकी राहते तेही मीच आहे. अतिशय महत्वाचं वाक्य आहे, नीट समजून घेऊयात. भगवंत काय म्हणतात बघा, मी दाखवल्यामुळेच गुणदृष्टीस पडतात. आता हे ज्ञान कोण दिलं? हे ज्ञान भगवंताने अर्जुनास दिलं. काय ज्ञान दिलं? तिन्ही गुणांचं. 3 गुण कुठले कुठले? सत्वगुण, तमोगुण, रजोगुण. हे कोण कोण ज्ञान दिलं? भगवंताने. म्हणून भगवंत काय म्हणतात की मी दाखवल्यामुळेच गुण दृष्टीस पडतात. पुढे काय म्हणतात? माझ्याच सत्तेने गुण वाढतात. भगवंताच्या सत्तेशिवाय, भगवंताच्या प्रभावाशिवाय हे गुण वाढत नाहीत. म्हणजे भगवंताच्या सत्तेमुळे गुण वाढतात व ते नाहीसे झाल्यानंतर जे बाकी राहते, हे गुण ज्यावेळेस नाहीसे होतात, म्हणजे जीव ज्यावेळेस गुणातीत होतो, म्हणजे गुण त्याच्यातून नाहीसे होतात, त्यावेळेस जे बाकी राहते, जे उरते, ते मीच आहे, ते भगवंत आहे. म्हणून ज्यावेळेस मनुष्य गुणातीत होतो, ज्यावेळेस ज्ञानी पुरुष गुणातीत होतो, त्यातून गुणाचे तत्व सगळे नाहीसे होतात, त्यावेळेस ते ब्रह्मपदास जातात, मद्रूप होतात, मोक्षास जातात. असा या पूर्ण वाक्याचा अर्थ आहे. धनंजया, याप्रमाणे ज्यांच्या हृदयात ज्ञानाचा उदय झाला आहे तो अर्थात गुणातीत होय. ज्यांच्या हृदयामध्ये ज्ञानाचा उदय झालेला आहे, ज्यांना परम ज्ञान झालेलं आहे, ज्यांना आत्मज्ञान झालेलं आहे, तो अर्थात गुणातीत होय. त्याला हे समजतंय, ज्ञान होतं म्हणजे त्याला समजतं की देह हा प्रकृतीपासून बनलेला आहे. गुण हे प्रकृतीमुळेच देहाला चिकटलेले आहेत. पण आत्मा जे चैतन्य आहे ते वेगळं आहे, त्याचा गुणाचा काहीही संबंध नाहीये. हे 3 गुणांचा प्रभाव फक्त देहावर आहे, आत्म्यावर नाहीये, चैतन्यावर नाहीये. हे ज्यावेळेस ज्ञान होतं त्यावेळेस तो गुणातीत होतो आणि गुणातीत झाला की तो ब्रह्मपदात जातो, मोक्षास जातो. थोडासा आजचा भाग तुम्हाला किचकट वाटला असेल, मी परत समजून सांगतो, नीट लक्षात घ्या. गुण हे प्रकृतीपासून तयार होतात. प्रकृती आणि भगवंताचं बीज यापासून जीवसृष्टी निर्माण होते. आपणही तसेच निर्माण झालेलो आहोत. आपला देह तसाच निर्माण झाला. आपला देह आणि भगवंताचं बीज म्हणजे चैतन्य, आता ह्या देहाची कृती, जे देहाकडून जे काय कृती कर्मे घडतात ते या 3 गुणांच्या प्रभावामुळे घडतात. जो गुण जास्त त्याचे प्रभाव
त्याच्या कृतीमध्ये जास्त. जशा कृती तसेच पाप आणि पुण्य, सुख आणि दुःख. पण हेच जर आणि हे जे गुण आहेत हे फक्त देहाला चिकटतात, आत्म्याला चिकटत नाहीत, चैतन्याला चिकटत नाहीत. हे ज्ञान ज्यावेळेस आपल्याला होतं त्यावेळेस आपण गुणातीत होतो, म्हणजे गुणाच्या प्रभावातून मुक्त होतो. आणि ज्यावेळेस आपण गुणाच्या प्रभावातून मुक्त होतो, गुणातीत होतो, त्यावेळेस मोक्षास पावतो, ब्रह्मपदास जातो, देव योनीत जातो, असा याचा अर्थ आहे. आज आपण इथंच थांबत आहोत. सर्वांनी डोळे मिटायचे आहेत, हात जोडून घ्यायचे आहेत, आपल्याकडून सत्कर्म घडावेत अशी आशा व्यक्त करायची आहे. ज्यांनी संकल्प घेतले आहेत व्यसन मुक्तीचे त्यांनी परत त्याची आठवण करायची आहे. आपण व्यसनमुक्त कसं व्हावं, कसं होऊ शकतो याचा विचार करायचा आहे. जे मी मागं सांगितलेलं आहे ते आठवायचं आहे. बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सर्व संतों की जय. जय जय रघुवीर समर्थ. राम कृष्ण हरी.